आपल्या गावात गाण्याच्या भेंड्या कार्यक्रम आयोजित केला आहे. जो जिंकणार त्याला 2 लाखाचं बक्षीस देणार आहे. हो बापरे, 2 लाख रुपये? जे जिंकते ते? काय तर 2 लाख रुपये कमी थोडे आहेत. आपला ते अण्णा भाऊ नाही का, त्याच्या पोराचा वाढदिवस आहे म्हणून त्यांना ते कार्यक्रम आयोजित केला असं सांगू राहिलो मी तुम्हाला. चला उद्या कार्यक्रम आहे. सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्यामध्ये स्पर्धामध्ये भाग घ्यावा आणि 2 लाख रुपये बक्षीस न्यावा. रे 2 लाख रुपये कमी थोडी आहेत. मी तर घेतो रे बाबा भाग. मा गाणे पाठ आहेत ना, अरिजित सिंगचे, राजेश खन्नाचे, रजनीकांतचे, कहो ना प्यार है. तुमचेच गाणे पाठ आहे का? आमचे पण गाणे पाठ आहेत ना. मी आता 1970 पासून गाणे ऐकू राहिलो मी. मग काय तर हे तर 2024 चालू आहे. तेव्हापासून तर इथपर्यंत माझे गाणे पाठ आहेत. मग काय तर जिंकणार तर मीच जिंकणार, कारण की 2 लाख रुपये कमी थोडी आहे ना रे. कोण जितते ते? मग काय तर तू का सांगू राहिला गाणे? माझ्यापेक्षा जास्त तर उन्हाळ्या नाही पाहिले. मला सबन माहिती आहे कोणते गाणे कसे आहेत, कोणतं गाणं कसं आहे. तू का सांगू राहिला? म्हणतो हापा, तुम्हाला समजा भाग घ्यायचा असेल का नाही, 50 रुपये फी आहे. बरं 50 रुपये द्यावं लागते का रे? का फुकट आहे का तुम्हाला? 2 लाख रुपये द्यायले 50 रुपये फी आहे त्याची. मस्त भाग घ्यायचा. तुम्हाला बा गाणे येत असेल समजा तर सांगायचं मस्त. तुम्ही 2 लाख रुपये जितू शकता ना. मग काय ते हो ना, 50 असो का 100 असो, 2 लाख रुपये मीच नेणार घरी. यंदे कुठं जमते ते गाणे गिणे. त्याला गाणे पाठ पाहिजे, सगळं नॉलेज असलं पाहिजे त्याचं. बरोबर आहे तुमचं सुखदेव काका, म्हणणं बरोबर आहे तुमचं. त्याला गाणे गिणे पाठ पाहिजे, नॉलेज पाहिजे त्याला, तेव्हा आपण जितू शकतो. काय तर बे 2 गाणे नाही म्हणले ना, बसले मुकडाने. यांचं असं आहे, गाणे सगळ्यात जास्त माया पाठ आहेत. मला माहित आहे मवर कोणतं गाणं आहे, पवरून कोणते गाणे आहेत, सगळं गाणे पाठत नाही. हो ना, कोण जितते ते तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त आता अभ्यास करा मस्त. कोणते गाणे कसे आहेत सगळं आबा पुरा अभ्यास करा. चला सरका बाजूले, चला सरका. हो दिली का रे? दवंडी दिली का? हो सरपंच काका, दवंडी दिली. पुऱ्या गावात सांगितलं बा उद्या कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी भाग घ्यावे आणि 2 लाख रुपये बक्षीस घरी न्यावे. ते बा बरं केलं तू. कसं आता लोकांना माहित झालं कसं काय असते ते. आता लोक कसे आता तयारीला लागता. बरं केलं तू. सरपंच काय राहते गाण्याच्या भेंड्या? काय म्हणता येईल? ते गाण्याच्या भेंड्या माहित नाही तुला कसं काय असते ते? ते बे मवरून गाणं आलं की मेरे रश के कमर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया वर आलं बा. असं गाणं आहे ते गाण्याच्या भेंड्या खायला लागते. मग तेव्हा शेवटून ते जिंकणार, त्याला 2 लाख रुपये भेटते. गाण्याच्या भेंड्या का? अरे बापरे, ती आहे का उद्या? मग काय तर म्हणूनच तर धावपळ सुरू आहे बापा. झाबरूला मी सकाळी सांगितलं बा गावातली दवंडी दे. ते आपला अण्णा भाऊ नाही का, त्याचा पोराचा वाढदिवस आहे. ते म्हणे बा गावातली गाण्याच्या भेंड्या ठेवा म्हणे. बक्षीस देतो म्हणे मी 2 लाख रुपये. जे जिंकणार ते मजा येते म्हणे. आई बापा 2 लाख रुपये आहेत का बापा? अण्णा भाऊ तर चांगले आहेत वाटते पैसे आले. मग काय तर ते अण्णाजवळ पैसा आहे, मरणाचा पैसा आहे. एवढा पैसा आहे का नाही समजत नाही त्याला कुठं खर्च करा कुठं काय नाही. म्हणून त्याचा फोन आला त्यामुळे असं करा म्हणे बा. असं आहे काय ते? बरं केलं तुम्ही ना पहिले लोकांना सांगितलं की उद्या काय कोणता कार्यक्रम आहे बा, कोणत्या गाण्याचे भेंडे असतात. लोक कशी तयारीला लागले. आता मजा येते मग उद्या तर. बापा मजाच मजा. लोक निरा भांडणच करू राहिले. मीच नेतो म्हणे 2 लाख रुपये माझ्या घरी. निरा भांडणं चाललंय. मग काय तर हे म्हणते माय गाणे पाठायचं म्हणते, हे म्हणते माय रजनीकांतचे गाणे पाठायचं म्हणते, हे म्हणते आपलं राजेश खन्ना पाठाय म्हणते. यांचं ते भांडणं चालू आहे. याचं काय हो, जिंकणार तर मी सांगू राहिलो मी तुम्हाला. कसं सांगू का, मी लहानपणापासून का नाही मला पिक्चरचं गाण्याचं लय आवड आहे. आपल्याला राजेश खन्ना म्हण, आज कोणतं म्हणा तुम्ही, लता मंगेशकर ए पासून तर झेड पर्यंत गाणे पाठत नाही. मग काय तर जिंकणार तर मीच जिंकणार, नाही तर कोणीच नाही जिंकणार. सांगू राहिलो तुम्हाला. तुम्ही का सांगू राहिले बे मी जिंकणार? अबे मी 1950 मधला माणूस आहे ना. मला काय किती गाणे पाठवशील माये? कोणते गाणे पाठवशील तू विचार करा ना तुम्ही. बा जिंकणार तर आपणच जिंकणार, नाही तर कोणीच नाही जिंकणार. 2 लाख रुपये शांताराम बाबू टेन्शन नाही घ्यायचं. आपल्याच घरी पैसे येतात. बा बरोबर आहे तुमचं, पैसे आपल्याच घरी येतात. पण तुमच्यामुळे नाही बरं, मामुळे. कसं मा गाणीले पाठायचं, मीच जिंकतो आता. जाऊ दे रे शांतिया, मा एवढे गाणे कोणाला येत नाहीत. तुम्ही का सांगू राहिले चिल्ले बिल्ले? कवर बुडा, उद्या समजते ना कोण जिंकते कोण नाही. उद्या पाहू ना का होती ते. अरे उद्या तर उद्या टाकल्याला का सांगू राहिला. मग काय तर गाण्यामध्ये मला नाही बोलायचं भाऊ. सांगू राहिलो बेबी ढोल बजाने दी, बेबी ढोल बजाने दी ना. जाऊ द्या ना, उद्या समजते ना कोण जिंकते ते. मग काय तर. आणि मी काय म्हणतो शांताराम, 50 रुपये फी आहे बरं. 50 रुपये द्यायचे आणि आपला गेम चालू करायचा. आई बापा 50 रुपये द्यायला लागते.
काय ते शांताबाई, जेव्हा आपल्याकडून पैसे गेले का नाही तेव्हा समजते आपल्याला बरोबर. नाही बा आपल्याला आता 50 रुपये काढायचे, असं आहे ते. म्हणून कसा माणूस कसा चांगला खेळते, समजते. उद्या जा मग 10:30 वाजता. अरे सरपंच, उद्या येतो आम्ही. पोरीले फोन लावतो. उद्या म्हणतो कार्यक्रम आहे म्हणतो गाण्याच्या भेंड्या म्हणून. तू येतो बाबा, नाही का. कसं जेवढे लोकसंख्या जास्त तेवढं जिताचा चान्सेस. हो बरोबर आहे, बरोबर आहे. हो घाबरूदा 2 लाख रुपये भेटले का रे? गाड दादा आम्ही जिंकलो तर आम्हाला भेटते का? आईला काय लेकर मॅड करू आले बे. अरे होणार बा, तू जिंकला का नाही तुला भेटा 2 लाख रुपये, बस खुश. हो का? मग जितो तर आम्ही. माया गाणी एवढे पाठाय का नाही बस सांगायला पुरत नाही. आता मौरू सांग का? मौरून आहे, मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अरे हे तर मेरे सामने वाले खिडकी पे, मला वाटते हे जित्ते गळ्या. अरे मस्त गाणं म्हणतो तू. हा तूच जित्त रे बाबा. मग काय दादा, काय विषय काय? मोकार आहे माणूस, मोकार. घाबरूदा ते किती वाजता कार्यक्रम आहे? का बाई, हा 10:30 वाजेपर्यंत याच. हो का? मी म्हणते गाणे, बाबा म्हणते गाणे, मी पण म्हणते, आई म्हणते गाणे. सगळं जण म्हणायचं हो बाई हो. झाबरू तू घेतो का रे भाग? मग काय तर बाबा घ्यास लागते ना. अबे 2 लाख रुपये भेटतात ना बाबा. 2 लाख रुपये कशाला म्हणता? कमी कमी संख्या का सांग ना मला तू. अबे कमी पैशात का दे 2 लाख रुपये. मी जिंकलो का ना भाऊ. मी 1 लाखाचा मोबाईल घेतो, आयफोन. 1 लाख रुपये का नाही मले कामी काही ना काही बिझनेस करतो. हो ना बे, घे ना बे. सॅमसंग घे का आयफोन घे. जिंकून तर दाखव पहिले. मग काय तर दाखवतो मला पहिले, मग बोलतो. हो ना, समजते ना. उद्या पाहू ना कोण जिते ते. महादेव उद्या कार्यक्रम आहे म्हणते. हा कोणता कार्यक्रम आहे ते बे? आपण लहानपणी गाण्याच्या भेंड्या खेळत जाऊ, ते आहे म्हणते उद्या कार्यक्रम. अबे जे जिंकते का नाही त्याला 2 लाख रुपये भेटतात ना. कमी थोडी आहे. 2 लाख रुपये भेटता का रे? काही इलं का? मग काय तर भाऊ, झाबरूपुरा गावात हिंडला ना, दवंडी देत बसला ना. उद्या 10:30 ते 11 वाजता आहे वाटते ते कार्यक्रम. अबे जे जिंकणार का नाही भाऊ त्याचं नशीब खुललं. हो ना बे, बरोबर आहे. 2 लाख रुपये कमी थोडी आहे का? मग काय तर. हो ना, पाहू ना उद्या समजते ना काय होते ते.